लढीत लढायचं होतं तर त्यांनी परत जिल्हा परिषद लढायची, तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता, त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्याचा 100% आम्ही प्रयत्न केला. काय सांगाल, मागील आठवड्यामध्ये वागळे गावामध्ये एका बिबट्याने 10-12 शेळ्यांवरती हल्ला केला, परंतु अद्याप वन विभागाकडनं ठोस अशी काही उपाययोजना झालेली नाही आहे. नमस्कार, मी तुकाराम उर्फ पप्पू शेठ सखुबाई वसंतराव भोसले, माजी सरपंच वाघाळी. या ठिकाणी पत्रकार साहेब, बिबट्याचे हल्ले वाढत चाललेले आहे आणि मी 4-5 दिवस झाले त्या शेतकऱ्याच्या पूर्ण संपर्कात आहे. या ठिकाणं काही नेते मंडळी येऊन गेलेत. या ठिकाणं एक म्हणजे सांगायला लाज वाटते मला की त्या शेतकऱ्याला एक 10-15 हजार रुपयाची मदत या ठिकाणं जे नेते आज कोट्य रुपयामध्ये खर्च करतायत यांनी 10 ते 15 हजार रुपये दिलेले आहे. त्यामुळे मला वाटतंय की ही निवडणूक सर्वसामान्यांसाठी आहे, जनतेसाठी आहे की फक्त आपण या ठिकाणी निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढून झाली की या ठिकाणं आपल्या मोठेपणा गाजवायचा. या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी निवडणूक नाही असं मला वाटायला लागलेलं आहे ह्या घटनेमुळं. त्याच्यामुळं मी 2 दिवस झाले तो शेतकऱ्याच्या मी कॉन्टॅक्टमध्ये गेलो, घरी गेलो तर त्यांनी मला सांगितलं की मी 4 दिवस मला झोप नाही, मी जिथं पिंजरा लावलं तिथं जाऊन बसतोय आणि या ठिकाणी मी मेलो तरी चालेल, परंतु मला माझं भविष्यामध्ये मी 5-10 वर्षामध्ये केलेले कष्ट हे माझं बिबट्याने माझं सगळं नासवलेलं आहे, सगळं संपवलेलं आहे. मला जगून तरी काय करायचे अशा अवस्था असताना देखील या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ठोस पर्याय या ठिकाणी त्या कुटुंबावरती झालेला नाही. ज्या दिवशी वनमंत्री तालुक्यामध्ये आले त्याच दिवशी ही घटना घडली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, परंतु अद्याप त्या शेतकऱ्याला मदत मिळाली नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काही नेत्यांनी मदत केली, परंतु शासनाने काय उपाययोजना करा अशी तुमची अपेक्षा आहे? या ठिकाणं जे त्यांच्या जे नुकसान झाले आहे ते नुकसान त्यांना लवकरात लवकर म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये भेटून जायला पाहिजे नव्हतं. या ठिकाणी तेव्हा तो शेतकरी कुठेतरी शांत झाला. ती पण मदत म्हणजे काहीतरी नुकसान तर 4-5 लाखाचं आहे, परंतु ती 1,80,000 1,90,000 दरम्यान काहीतरी त्यांनी तो पंचनामा केलेला आहे. या ठिकाणी माझं म्हणणे एवढंच आहे शासनाला आणि अधिकाऱ्यांना की ती जी मदत करणार आहेत ती लवकरात लवकर केली तर तो शेतकरी थोडा शांत होईल. आणि जे बाकीचे ज्यांचं जे पैशावाले उमेदवार आहेत त्यांना पण विनंती आहे, आपण जर इथं पैसे खर्च केला तर 100% तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता निवडणुकींची रणधुमाळी चालू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही स्वतःला पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जायचं असं व्यक्त केलेलं आहे. तर भाजपकडनं नुकतेच आता उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि तुम्ही तर म्हणताय भाजपकडनं लढायचं आहे, तर तुमची कशा पद्धतीची तयारी चालू आहे की जेणेकरून भाजप तुम्हाला तिकीट देईल? साहेब, या ठिकाणी मी आज 10 ते 12 वर्ष झाली BJPचं काम करतोय, अधिक प्रामाणिकपणे काम करतोय. मधल्या काळामध्ये जे कोणी असतील त्यांच्यामुळेच आमचं या ठिकाणी पक्ष आमच्या नारावर झालता आणि ज्यांच्यासाठी आम्ही केलं त्यांनी तरी आमच्याकडे विचार केला आहे. आज या ठिकाणी गेल्या जिल्हा परिषदेला मी मनीषाताई पातंगींचं काम रात्रीचा दिवस करून या ठिकाणी केलं. त्याचं फळ आम्हाला काय भेटलं या ठिकाणी हे पण तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे. या ठिकाणी आमच्यावरती असं कार्यकर्त्यावरती या 5-7 वर्षात काय काय घडलं, राजकारणात असेल, गावकीत असेल, सर्व तुम्ही पाहिलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी अपेक्षा असतील त्या यांना पूर्ण करायला जमलेलं नाही. या ठिकाणी मला आता पंचायत समिती लढायची आहे. या ठिकाणी जर खरंच जर आपण बोलतोय त्याप्रमाणे जर तुम्ही असताल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने म्हणायला लागत होतं की नाही, ज्यावेळेस आपण या ठिकाणी पंचायत समिती पप्पूला लढू द्या आणि त्यांना लढीत लढायचं होतं तर त्यांनी परत जिल्हा परिषद लढायची, तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता आणि त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्याचा 100% आम्ही प्रयत्न केला असता. गेल्या वेळेस जरी आमचं थोडंसं चुक्या झाल्या असतील किंवा काय झालं असेल ते आम्ही निवारून आम्ही 100% यावेळेस जिल्हा परिषदेला पण त्यांना जिल्हा परिषद सदस्य केला असता. ते तयार होतील का? ते तयार तर असते तर कशाला पंचायत समिती मागितली असती.
ते तयार नाहीत ना. ते तर आम्हाला पहिले 8 दिवस तर म्हणजे मी निवडणूक करणार नाही, परंतु नंतर त्यांच्या पक्षाचा आदेश म्हणतायत या ठिकाणं. मी पण पक्षाच्या माहिती घेतली तर पक्षाने कुठल्याही प्रकारची उमेदवारी कोणालाही जाहीर केलेली नाही, अधिकृत अशी माहिती कोणालाही दिलेली नाही. शेवटच्या रात्रीपर्यंत या ठिकाणं साहेब AB फॉर्म कोणाला दिले जात नाही याची पण मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे भाजप हा पक्ष असा आहे, पूर्ण खात्री केल्याशिवाय, सर्वे केल्याशिवाय, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय या ठिकाणं उमेदवारी कोणाला देणार नाही. या ठिकाणी मला खात्री, या ठिकाणं भाजप पक्षाने जर सर्वे केला प्रत्येक गावामध्ये जाऊन तर मी 100% 101% मी त्यांच्यापेक्षा 100% प्लस राहील याची मला पूर्ण खात्री आहे. आता आपल्या पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही असे 4 ते 5 उमेदवार पंचायत समितीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात. तर या 4 ते 5 उमेदवारांमध्ये तुम्ही कोणत्या गावामध्ये प्लस राहू शकता? मी तर माझ्या माहितीनुसार कानूर, चिंचोली, वरुडे, वाघाळे, सोनेसांगवी, कारेगाव, डोकसंगवी, निमगाव हे 8 गावं असेल, शास्ताबाद असेल. या ठिकाणी माझ्या माहितीनुसार जे मला मतदान ज्या त्या गावांनी पाहिजे त्या गावांनी माझी टक्केवारीतले मतदान असेल, माझं हक्काचं मतदान असेल, माझ्यावर प्रेम करणारा माझा मित्र परिवार असेल, सर्वसामान्य जनता असेल, हे सर्वजण 100% माझ्याबरोबर राहणार आहेत याचा मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी मी ह्या सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी अधिक मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून येईल अशी पण मला पूर्ण खात्री आहे. कारेगाव, डोकसांगी आणि चिंचोलीमध्ये जर स्थानिक उमेदवार असेल तर त्या गावातील नागरिक किंवा तुमचे पाहुणे तुम्हाला मतदान करतील का? 100% मतदान मला करतील. कारण शेवटी नातेवाईक गाव लेवलला ठीक आहे, नातेवाईक पाहिलं जात नाही, पण बाहेर गावामध्ये गेलं तर नातेवाईक बघितलं जातं याची पूर्ण खात्री मला या 4 दिवसामध्ये आलेली आहे. कारण माझी पण एक उमेदवारी, माझ्या पण चुलत भाऊ, माझे पण घरातले नातेवाईक एक उमेदवारी बसली तर लगेच इकडल्या पाड्यातून त्या पाड्यात त्यांना जावं लागलं. 100% साहेब या ठिकाणी पाहुणे मंडळी चुलत निलत जरी असेल भावकीतला तरी त्याला मदत करणार नाही. सक्का असेल, रक्ताचा असेल, त्याला 100% मदत करणार याची मला खात्री आलेली. कारण मी जेव्हापासून उमेदवारी फायनल झालेली आहे तेव्हापासून माझ्याकडे मोबाईलमध्ये 11,000 नंबर सेव्ह आहेत, 11,000. तर त्या एकाही मोबाईलमध्ये मी कोणाचा स्टेटस पाहिलं नाही, परंतु प्रत्येक गावात माझी 1, 2, 3, 4, 5 किंवा 6 या ठिकाणी स्टेटस, प्रत्येक गावामध्ये माझे स्टेटस ठेवणारे मी, माझं सर्वसामान्य जनता, माझे पाहुणे, माझे मित्र पाहतोय. त्यामुळे मला माझी खात्री की जे करतायत त्यांचं 100% कोणी आतापर्यंत स्टेटस ठेवलेलं नाही, कोणी काही म्हणत नाही. मी ज्यांच्याकडे जाईन ते म्हणतात तू थांबू नको, तू कर, आम्ही तुमच्या सोबत आहे. भाजपच्या वरिष्ठांशी आपण संपर्क साधून उमेदवारीसाठी काय आग्रह केलेला आहे का? मी वरिष्ठ या ठिकाणं मंत्री असतील, या ठिकाणं आपल्या पुणे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, या ठिकाणं सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांची जी भेट घेऊन या ठिकाणं मी अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी त्यांचं स्पष्ट म्हणणे आलं की इतक्या लवकर आम्ही कसल्या प्रकारच्या उमेदवारी देत नाही, अधिकृत उमेदवारी अशी कोणाला झालेली नाही, तुम्ही प्रयत्न चालू ठेवा, आपण वेळेला सर्वेनुसार या ठिकाणी आपण 100% उमेदवारी देणार आहोत. या ठिकाणी सर्वे या ठिकाणी ज्यांचा प्लस येईल त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. पैसे किंवा खर्च करणारा माणूस या ठिकाणी पक्ष सगळ्या बाजूचा विचार करून या ठिकाणी पक्ष या ठिकाणी उमेदवारी देईल अशी मला अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद.